युट्यूबर आहे, युट्यूबर आहे. मॅडमकडं जी जुनी मागणी होती ती मागणी दिलेले निवेदन आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिलेलं आश्वासन आणि त्यांचं पत्र आणि परतूर मंठ्याचे विद्यमान आमदार मान्य बबनरावजी लोणीकर या साहेब यांनी दिलेले पत्र आणि त्यांची झालेली चर्चा आणि शेवली गावकऱ्यांच्या आणि परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव या सर्व बाबी माननीय जिल्हाधिकारी मॅडमच्या लक्षात आणून दिल्या. त्या अनुषंगानं आमचा शासनाच्या निकषाच्या प्रमाणे आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या या शेवली परिसरातील शैक्षणिक पोरांचे नुकसान होतं, त्यांना पायपीट करावं लागते. 60-65 किलोमीटर असलेल्या शेवली गावाला अपर तहसील कार्यालय मिळावं ही आमची परंतु जुनी मागणी आहे. आणि शासनानं जुनं तहसील कार्यालय शेवली या ठिकाणी चालू होतं आणि त्या ठिकाणी तहसीलदार म्हणून मोरील नावाचे तहसीलदार कामकाज पाहत होते आणि महाराष्ट्राची या निर्मिती झाल्याच्या नंतर निजाम सरकारच्या काळामध्ये ते सरकार गेल्यानंतर ते तहसील बंद पडलं, ते पुन्हा चालू करण्यात यावं. आणि शासनाचं जे धोरण आहे की तहसील कार्यालय अपर तहसील कार्यालय द्यायचं तर खास करून शेवलीला द्यावं. शेवलीला मोठं पोलीस स्टेशन आहे, महाविद्यालय, उपबाजारपेठ आहे, 70 ते 75 गावं पोलीस स्टेशनला अंतर्गत येतात. त्यांची जाण्या येण्याची रोज शेवलीला या ठिकाणी दळणवळणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. त्या अनुषंगानं शेवलीला अपर तहसील कार्यालय जर दिलं तर आमच्या या भागातल्या सर्व लोकांचा प्रश्न मिटू शकतो. शिक्षणाचा प्रश्न, व्यापाऱ्यांचा प्रश्न, कामगारांचा आणि खास करून कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला सुद्धा प्रश्न या ठिकाणी मिटू शकतो. ही जुनी मागणी शासनाकडे आमची असल्या कारणानं माननीय कलेक्टर मॅडमनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं आणि या जालन्याचे लोकसभेचे खासदार कल्याण काळे साहेब सुद्धा उपस्थित होते, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे. या अनुषंगानं मान्य कलेक्टर मॅडमनी सांगितलं की तुमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तहसील कार्यालय शेवलीला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे, अशी या ठिकाणची. तुमचं नाव काय? मी संजय भालेराव, तंटामुक्ती अध्यक्ष शेवली. काय वाटलं, किती माणसं आले होते? सर्कलचे कोण कोण लोक होते? तुम्ही सरपंच वगैरे सर्कलचे? शेवली व शेवली सर्कल मधील संपूर्ण गावाहून स्वयंस्फूर्तीने गाड्या आल्या होत्या. जवळजवळ शेकडोच्या संख्येने इथं आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयावर मोर्चा आणला आणि कलेक्टर मॅडमला शेवली का व्हावं ही बाब आम्ही लक्षात आणून दिली. कारण शेवलीला पोलीस स्टेशन आहे, त्याला 75 गाव जोडलेले आहेत, त्याच्यानंतर शेवलीला विद्यालय आहेत आणि भौगोलिक दृष्टिकोनातून बघितलं तर शेवलीत भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे आणि जालना तालुक्यात सगळ्यात जास्त लोकसंख्या ही शेवलीची आहे. हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं जिल्हाधिकारी महोदयाच्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही याचा नक्कीच सहानुभूतीपूर्वक आणि तुमच्या दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही याचा योग्य विचार करू आणि याच्यावर निर्णय घेऊ, अशी त्यांनी शिष्टमंडळाला ग्वाही दिली. तुम्ही तुमचं नाव सांगा. मी विकास पालवे, जिल्हा सरचिटणीस आहे. आज आम्ही सर्व शेवली वाशियातली ही शेवलीचीच गरज नसून ह्या खेड्यापाड्याच्या सर्व खेड्याची शेवलीला तहसील असणं हे जीवनाची आणि पुढच्या 10 पिढीची गरज आहे. आजच्या घडीला शेवलीला कर्मचाऱ्याचा जर अभाव पाहिला तर 50% कर्मचारी हे नाही आहेत, 50%वर गावगाडा चालू आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून व ही मागची जी त्रुटी भरून काढायची असेल तर आम्हाला तहसील कार्यालय दुर्गम भाग म्हणून शेवलीला पहिलं प्राधान्य देण्यात यावं, या मागणीसाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन इथं मागणीसाठी आलो होतो. तुमचं नाव? मी दीपक डोके, वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष. तर नेर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांनी यांच्या कार्यकाळामध्ये सामान्य रुग्णालय तत्कालीन जे आमदार होते दिवंगत आता नारायण चव्हाण यांनी ते खेचून आणलं होतं. त्याच पद्धतीनं या मतदारसंघामध्ये जे आमदार आहेत बबनराव लोणीकर यांनी या शेवलीसाठी अप्पर तहसील कार्यालय जर आणलं तर निश्चितपणानं या ठिकाणचे SC, OBC, आदिवासी आणि मुस्लिम सर्व समाज घटकांना त्याचा उपयोग होणार आहे. आणि जर या ठिकाणी त्यांची इच्छाशक्ती नसेल तर मी निश्चितपणानं अप्पर तहसील